मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींचा वारसा हा खऱ्या अर्थानं छत्रपतींचाच वारसा होता. कारण छत्रपतींना धर्म नसतो तर समस्त प्रजा असते. प्रजेच्या हितामध्ये छत्रपतींचे हित सामावलेले असते आणि तो खरा राजधर्म असतो. तोच राजधर्म छत्रपतींचा होता. म्हणून छत्रपती सर्वांचे आहेत, समस्त प्रजाजनांचे आहेत. हा आदर्श शिवरायांच्या व्यतिरिक्त कोणालाही निर्माण करता आला नाही. म्हणूनच खऱ्या अर्थाने शिवराय राजयोगी कर्मयोगी होते. जवळपास 2000 वर्षानंतर शिवछत्रपतींच्या रूपात या भूतलावरती खऱ्या अर्थाने राजा अवतरणं, या राजाची इतर कोणाशीही तुलना करताच येत नाही. कारण संपूर्ण हिंदुस्थानच्या रूपात हिंदवी स्वराज्य स्वप्ने पाहणारा हा राजा होता. राष्ट्र म्हणून संपूर्ण देश उभा करण्याची संकल्पना सोडणारा हा राजा होता. देशाच्या अखंड स्वातंत्र्याची व्यापक कल्पना साकार करणारा हा राजा होता. सर्व थरातील लोकांमध्ये राष्ट्रनिष्ठेची कडवी देशभक्ती निर्माण करणारा हा राजा होता. सर्वश्रेष्ठ गनिमी काव्याचे तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान विकसित करणारा, प्रथम दर्जाचे हेरकाते निर्माण करून शत्रूच्या गोटामध्ये दानादान उडवून देणारे हे शिवछत्रपती होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी